सो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आपण समोर बघू शकता ही आहे महिंद्रा TUV 300. तर आपण आज हिला टेस्ट ड्राईव्ह करणार आहोत. हिच्यामध्ये आपल्याला 100 bhp आणि 240 Nm न्यूटन टॉर्क बघायला भेटतो. तर आज आपण हिला टेस्ट करूया, ड्राईव्ह करूया, बघूया कशी काय चालते कशी काय नाही. BS4 मॉडेल आहे. सो लेट्स गो गाईज. तर असा काही या गाडीचा मीटर आहे, मीटर कन्सोल. अँड्रॉइड टचस्क्रीन वगैरे, टचस्क्रीन तर नाही आहे, बट इथे बटन वगैरेच हे स्क्रीन ऑपरेट होते पूर्णपणे. आणि असा काही हिचा डिजिटल प्लस ॲनालॉग मीटर आहे. सो आपण आता हिला टेस्ट करूया. M-Hawk डिझेल इंजन 1500 cc. सर्वात पहिले विंडो क्लोज करून घेऊया, म्हणजे बाहेरचं नॉईज कन्सलेशन आपल्या कॅमेरामध्ये रेकॉर्ड होणार नाही. आणि सर्वात फर्स्ट म्हणजे सीट बेल्ट. तर सीट बेल्ट वगैरे आपण लावलेला आहे. 7 सीटर गाडी आहे ही, तर आपण बघू शकता. आणि सर्वात मेन गोष्ट हिच्यामध्ये आपल्याला इको मोड पण बघायला भेटतो. सो हा आहे हिचा इको मोड. सर्वात पहिले आपण इको मोडवरती हिला टेस्ट करूया. सो बघू शकता आता इको मोड हिचा ऑन केलेला आहे मी. आणि असं काही हिचं मीटर आहे. तर लेट्स गो. आपण फर्स्ट गिअर लावलेला आहे आणि काय तर आपण बघू शकता फर्स्ट गिअरवर इको मोडवर आहे सध्या. स्पोर्ट मोडवर पण आपण टेस्ट करूया. ओके. तर इको मोडवर तर गाडी चालली आहे, बट मला असं वाटतं की गाडी खूप दबून चालती आहे, म्हणजे पिकअप म्हणावा असं घेत नाही आहे. आता बघा 300+ RPM गेलेला आहे, बट 60च्या स्पीडवर सुद्धा गाडी गेलेली नाही. तर इको मोडवर गाडी खूपच दबून चालते. हा, इको मोडवर गाडी चालवल्याने तुम्हाला मायलेज नक्कीच चांगला भेटेल. असं पण 1500 cc M-Hawk इंजन आहे. तर मायलेज हिच्यामध्ये 15-16चा बघायला भेटतो टायर रोडला. बाकी तुम्ही ऑफ रोडला जाणार तर इतका पण मायलेज नाही भेटत आहे हिच्यामध्ये. ऑलमोस्ट 12-13चा मायलेज देईल ही खराब रस्त्यांना, कारण इंजन पण मोठं आहे, गाडी पण मोठी आहे. तर बघू शकता आता जस्ट मी 4th शिफ्ट केलेलं आहे, इथे तुम्हाला दिसतच असेल. आणि गाडीचं RPM 200च्या पण खाली आहे आणि स्पीड 16 आहे. ऑलमोस्ट 60चा स्पीड आहे. आणि लिमिट फक्त 15ची आहे इथे, बट 15 कोणी चालत नाही. आता इथे उतार आहे, तर त्यामुळे गाडीने स्पीड पकडलेला आहे. बघू शकता आता 5व्या गिअरमध्ये आहे गाडी. ऑलमोस्ट 18वरच चालू आहे. तर बघू शकता गाडी खूपच दबून चालतीये. इको मोडला गाडी खूपच दबून चालणार आहे, खूप दबून चालते. आणि आता आपण हिचा स्पोर्ट मोड ऑन करूया. तर सर्वात पहिले गाडी न्यूट्रल करायची आहे. कधी पण तुम्ही मोड चेंज करताना गाडी न्यूट्रल करा. आता बघू शकता हिचा स्पोर्ट मोड इको मोड मी बंद केलेला आहे, इथे तुम्हाला दिसत असणार. आता गाडी स्पोर्ट मोडला लावलेली आहे आणि डायरेक्टली मी 16च्या स्पीडवर होतो, तर डायरेक्ट टॉपमध्ये शिफ्ट केलेली गाडी. ओके. स्पोर्ट मोड ऑफ, सॉरी इको मोड ऑफ झालेला आहे. आणि आता बघू शकता जसं पण मी एक्सलरेट करतोय गाडी डायरेक्टली फुल होते, म्हणजे स्पोर्ट मोडवरती गाडी एकदम खतरनाक पिकअप घेतीये. हे बघा आता 5व्या गिअरमध्ये आहे आणि ऑलमोस्ट 100पर्यंत गेलेली, बट समोर गाड्या असल्यामुळे मला फुल नाही करता आली, स्पीडअप नाही देता आला. तर स्पोर्ट मोडला खूपच भारी चालते. स्पोर्ट मोडला पिकअप म्हणजे जसं पण तुम्ही एक्सलरेट करता ना गाडी, तशी गाडी लगेच फुल होते. खूप बेस्ट प्रकारे पिकअप देते. आणि
आय होप की तुम्ही जेव्हा पण ही गाडी ड्राईव्ह कराल, हायवेवरती चालवून बघा एकदा. हायवेला गाडी चालवली ना गाईस, तेव्हा तुम्हाला समजेल हिची पॉवर. तसं ऑफ रोडिंगला पण खूपच छान गाडी आहे, एकदम बेस्ट. महिंद्रा म्हणजे एकदम बेस्टच बनवतं. त्या प्रकारे ही पण खूप म्हणजे खूपच बेस्ट गाडी आहे, महिंद्रा TUV 300. आणि आत्ता हिच्याच फेसलिफ्टमध्ये बोलेरो निओ लॉन्च केलेली आहे त्यांनी, महिंद्रावाल्यांनी. तर ती पण गाडी एकदम बेस्ट आहे. मी ती पण ड्राईव्ह केलेली एकदा मित्राची, आणि ही तर आपली स्वतःची आहे, त्यामुळे आपण हिचा कधी पण व्हिडिओ वगैरे शूट करू शकतो. तर तुम्ही बघू शकता, ऑफ रोडिंगसाठी पण गाडी बेस्ट आहे. सस्पेन्शन वगैरे पण एकदम सॉफ्ट आहे गाडीचे. आणि सर्वात मेन रोल, गाडीला हाईट असल्यामुळे गाडीमध्ये बॉडी रोल तर बघायला भेटतो तुम्हाला. हिच्यामध्ये बॉडी रोल खूपच आहे. बोलेरो, स्कॉर्पिओ या गाड्यांमध्ये बॉडी रोल असतोच. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इन्स्टा पेजला फॉलो करा गाईज. अशाच प्रकारे नवीन नवीन कंटेंट मी तुमच्यासाठी शूट करत राहीन. आणि हा माझा, मी म्हणजे व्लॉगिंग आत्ताच स्टार्ट केलेलं, आणि आय होप की हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. फर्स्ट ब्लॉग आपल्या 4 व्हीलरवरतीच मी अपलोड करणार म्हणजे आता जसा काही शूट झालेला असेल, जसं काही असेल त्याचप्रमाणे मी हे सर्व यूट्यूबवरती अपलोड करणार आहे. आणि आय होप की एकदम बेस्ट प्रकारे शूट झालेलं असणार. माझा व्हॉइस वगैरे तुमच्यापर्यंत एकदम बेस्ट प्रकारे येणार. नक्कीच मी ट्राय करेन यापेक्षा नवीन नवीन कंटेंट काहीतरी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओजला लाईक करा, कॉमेंट करा. तुमची जर काही माझ्याकडनं चुका होत असतील, त्या चुका मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. सो बाय बाय गाईज.